सोलापूर शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आपण ठाम असून शहराला दररोज पाणीपुरवठा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे ठाम अभिवचन शहर मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी दिले। यावेळी आमदार कोठे म्हणाले की प्रभाग क्रमांक 13 हा भाजपचा बालेकिल्ला असून शहर मध्यचा केंद्रबिंदू आहे। या प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी असतानाही पक्षाने केवळ 4 उमेदवारांना संधी दिली। मात्र उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी नाराजी न दाखवता पक्षासाठी तळमळीने काम करणे हे भाजपच्या संघटन शक्तीचे उदाहरण आहे। भाजप ही कार्यकर्त्यांची, त्यागाची आणि न्यायाची पार्टी असून प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची योग्य वेळी दखल घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। या कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, यंत्रमाग उद्योजक भूपती कमटम यांच्यासह अनेक पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभागात निवडणूक प्रचाराला वेग मिळणार असून भाजप अधिक ताकदीने मैदानात उतरल्याचे चित्र दिसून येत आहे। आज आपल्यापैकी अनेकांना पक्ष उमेदवारी देऊ शकला नाही तरी तुमचं मन मोठं आहे की तुम्ही एक दिवस घरात बसणारे पक्षाचा आदेश मानून तुम्ही पक्षाच्या उमेदवाराला निवडण्यासाठी एक पाऊल पुढे येऊन सगळ्यांनी आज या पक्षाच्या विजयासाठी एकत्रित परिश्रम करतात। यासाठी मी आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो। परंतु मनोबल व्यक्त होताना मी सर्व ज्येष्ठ मान्यवरांचं, विशेषतः विजयताई असतील, यादगिरी काका असतील, सदानंदजी असतील, भूपती काका असतील, कमशेट्टी असतील, दिलीप शिंदे असतील, अनेक जण पक्षाकडे प्रभावीपणे इच्छुक होते, महेशजी अनकुंटे असतील, सगळ्यांना काही न्याय देणं शक्य नव्हतं म्हणून मी सगळ्यांची मनापासून जाहीर व्यासपीठातून माफी मागतो। परंतु आपल्याला आश्वासित करतो, व्यासपीठावरती पक्षाचं उत्तम उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी 1992 पासून सोलापूर महानगरपालिकेची सभागृह गाजवलं, पक्षासाठी खडतर प्रवास करून पक्षाचा आवाज सभागृहात उंचवला, विरोधी पक्षाच्या काळात सभागृहात पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष सत्तेच्या काळात येत असताना एक कार्यकर्त्याचे दुर्दैव म्हणाले की नेमकं त्याच वेळी त्यांना उमेदवारी नाकारली गेली। परंतु ते कधी बंडखोरीच्या भूमिकेत गेले नाही, कधी पक्षाच्या नाराजीच्या भूमिकेत गेले नाही, पक्षाचा आदेश मानून पक्षाशी काम करत राहिले आणि काळाचा महिमा इतका मोठा असतो की त्यांची उमेदवारी 2017ला नाकारली गेली। आज 2026 चे एबी फॉर्म या वेळी त्यांच्या हातात दिले गेलं। हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं। हा विश्वास, हा उत्तम उदाहरण आपल्या समोर असल्या व्यासपीठावरती बसलेले आहे। त्यामुळे मी आपल्या सगळ्या सहकार्यांना सांगतो की आपण पक्षासाठी आणखीन प्रभावीपणे, आणखीन जबाबदारी काम करण्याची आपली सगळ्यांची भूमिका राहावी। येणाऱ्या काळात निश्चितच आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करेल, हा विश्वास करतो। उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीला मतदानाला जाताना आपल्याला वाटतं की भारतीय जनता पार्टीला मत का द्यायचं, भारतीय जनता पार्टीला मतदान कशासाठी करायचा। मी तर 2026 ला भारतीय जनता पार्टीतून आमदार झालोय, परंतु तुम्ही 2017 ची निवडणूक होण्यासमोर आठवा, भारतीय जनता पार्टीने जे शब्द दिलं ती सगळी कामं भारतीय जनता पार्टीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। सोलापूर शहराला पाणी पुरवठा होण्यासाठी समांतर पाईपलाईन मंजूर केली, समांतर पाईपलाईनचं काम पूर्ण करून सोलापूर शहराला समांतर पाईपलाईनचं पाणी देखील आलेलं आहे। आज मी आमदार झाल्यानंतर पाहायचो की संपूर्ण शहराला 5 दिवस आड पाणी यायचं, म्हणजे आलेला दिवस आणि येणारा दिवस जर सोडला तर 7 दिवस आड 7 दिवस लोक पाणी म्हणायचे। आज समांतर पाईपलाईन चालू झाल्यानंतर शहराच्या गावठाण भागात आज 3 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे, शहराच्या मध्यम भागात 4 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे व शहराच्या हातवड भागात 5 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे। ही बाब कुठेतरी मी मुख्यमंत्री साहेबांकडे मांडली की साहेब, पाण्याचा दिवस म्हणजे आमच्या सोलापूरला शाप आहे आणि सोलापूरला जर रोज पाणी करायचं असेल, रोज पाणी द्यायचं असेल तर 892 कोटी रुपयाची योजना मंजूर होणं गरजेचं आहे। मी त्या बैठकीला होतो, फेब्रुवारी महिन्याची ती बैठक होती, मार्च महिन्याची अधिवेशनाच्या काळात अनेक राज्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं काल परवा सोलापूरला समांतरसाठी 1000 कोटी दिले असताना आता पुन्हा नव्याने 892 कोटी रुपये कसे द्यायचे। मी बैठकीत पोटनिवडणुकीत बोललो
घरातल्या गावठाण भागाला जर रोज पाणी द्यायचं असेल तर ही योजना पूर्ण झाल्याशिवाय आपण पाणी देऊ शकणार नाही. आणि त्यावेळेस मला तरी आजही वाटत आठवत आहे की मुख्यमंत्री साहेब स्वतः अधिकाऱ्यांना बोलले, सोलापूर हे महत्वाचं जर पाण्याचे दिवस कमी होत नसतील तर समतोल पाणी पुरवठ्यासाठी, समतोल म्हणजे काय, समान पाणी पुरवठा सगळ्या भागाला होण्यासाठी 492 कोटी रुपयाची योजना मंजूर करण्याची भूमिका त्यांनी घेतली. सातत्याने मी असतील पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आम्ही वर्षभर या पाईपलाईनसाठी पाठपुरावा करत राहिलो. आज मला माझ्या पक्ष नेतृत्वावरती अभिमान आहे आणि त्यांनी या 892 कोटीला मंजुरी दिली आणि त्याचं टेंडर सुद्धा निघालं. आज या ठिकाणी प्रचार करायला शुभारंभासाठी आला. 92 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली. तुम्ही आज या सभेला आला. सभेला घरी गेल्यानंतर तुम्हाला घरातले कुटुंब विचारतील की कुठं गेला होता, तर तुम्ही सांगता की भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला गेलो होतो. कोण आलो होतो म्हणून विचारता तर तुम्ही सांगता रोहिणी आल्या होत्या, आमदार देवेंद्र दादा आला होता. परंतु मी तुम्हाला सांगेन की घरी गेल्यानंतर जबाबदारी मी सांगा की सभेसाठी प्रचारासाठी देवेंद्र दादा आला होता आणि त्यांनी शब्द दिलाय. काय शब्द दिलाय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यपद्धतीवरती त्याचा विश्वास आहे, पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या कामाच्या पद्धतीवरती देवेंद्र दादाचा विश्वास आहे, माझ्या भारतीय जनता पार्टीवरती देवेंद्र दादाचा विश्वास आहे. म्हणून मी एक शब्द जबाबदारी सांगतो की सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय आमदार देवेंद्र कोठे स्वतःचं मत लागायला पुढच्या वेळेस निवडणुकीला तुमच्या घरी येणार नाही. हा विश्वास, हा जबाबदारीचा शब्द माझ्या माता भगिनींना मी आज आपल्या या माध्यमातून देतो. मला कळवळ आहे की आमच्या माता भगिनी आज कामाला बाहेर जात असताना पाणी येणार आहे म्हणून काम सोडून घरी थांबावं लागतं आणि हे पाण्याचं प्रश्न निकाली करण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील असेल हा विश्वास देतो. शहर मध्येचा आमदार म्हणून काम करत असताना आपण पाहिलंय की एका वर्षामध्ये 132 कोटी रुपयाचा भरभराटीचा निधी मला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी दिलेला आहे. आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी हा सन्मानाने नागरिकांच्या सोबत होऊ शकतो कारण का त्याला भक्कम असा निधी देणारा त्याच्या हक्काचा आमदार भेटलेला आहे. आपण जर आकडेवारी काढून बघितली तर ह्या पूर्वीच्या आमदारांना मागच्या 5-10 वर्षात जितकी निधी मिळाली नाही तितकी निधी आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी 1 वर्षात या शहरामध्ये विधानसभेला दिलेला आहे. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात सुद्धा आपला कार्यकर्ता, आपला बूथ प्रमुख, आपला शक्ती केंद्र प्रमुख मागे तितकी निधी